कोल्हापुरात महाविकास आघाडीला मोठा धक्का। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये मोठा ट्विस्ट। अधिकृत उमेदवार मधुरिमा राजेंनी अर्ज घेतला मागे। महाविकास आघाडीच्या मधुरिमा राजे छत्रपतींना अर्ज मागे घ्यावा लागल्यामुळे सतेज पाटील आक्रमक। मधुरिमा राजे निघून गेल्यावर सतेज पाटलांकडून संताप व्यक्त। मधुरिमा राजेंनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेस राजेश लाटकरांना पाठिंबा देणार। लाटकरांना महाविकास आघाडीचा पाठिंबा राहील, त्यांना निवडून आणू, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। सिंदखेड राजा मतदारसंघात मविया आणि महायुतीमध्ये बंडखोरी कायम। राजेंद्र शिंगणेंविरोधात पुतणी गायत्री शिंगणे निवडणूक लढण्यावर ठाम। महायुतीमध्ये 90 ते 95% बंडखोरांनी माघार घेतली। उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तिन्ही पक्षाचे उमेदवार असले तरी ते महायुतीच्याच मागे उभे राहतील, फडणवीसांना विश्वास। मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतनं माघार। मित्रपक्षांची यादी न आल्यानं उमेदवार नाही। एकाच जातीवर कोणी निवडणूक लढवू शकत नाही, जरांगेंचं वक्तव्य। निवडणूक लढवणार नाही, आता उमेदवार पाडणार। गुपचूप मतदान करायचं आणि पाडायचं, जरांगेंचं वक्तव्य। कोणताही अपक्ष उमेदवार किंवा राजकीय पक्षाला पाठिंबा नाही, जरांगे यांचा निर्णय। मनोज जरांगेंचा लढा राजकीय नव्हता, सामाजिक होता। जरांगेंच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा आणि पाठबळ कायम राहील। जरांगेंच्या माघारीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। देर आहे दुरुस्त आहे, जरांगेंच्या निर्णयावर भुजबळांची प्रतिक्रिया। मराठा समाज आता दडपणाशिवाय मतदान करेल, भुजबळांची टोलेबाजी। मनोज जरांगेंनी समाजाच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेतला असेल, संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया। जरांगे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नव्हतेच, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। आपले उमेदवार पडले तर मराठा आरक्षणाच्या लढ्याला गालबोट लागेल असं त्यांना वाटलं असावं, शिरसाट यांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या निर्णयाचं ओबीसी महासंघाकडून स्वागत। चळवळ आणि राजकारण वेगळं असतं, त्यामुळे जरांगे यांचा निर्णय योग्यच, बबन तायवाड यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंसमोर अमित शहांनी फडणवीसांना मुख्यमंत्री संबोधलं होतं, तेव्हा शहांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी आक्षेप का घेतला नाही, राज ठाकरेंचा सवाल। महाराष्ट्राचा यूपी बिहार झालाय, राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात। मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर भोजपुरी गाण्यावर डान्स, हीच का राज्याची लाडकी बहीण योजना, राज ठाकरेंचा सवाल। सर्व राजकीय पक्षांपेक्षा महाराष्ट्र मोठा, कुठचा पक्ष टिको ना टिको महाराष्ट्र टिकणं गरजेचं आहे, राज ठाकरेंचं वक्तव्य। निवडणूक लढायची तर लढा, नाही तर माघार घ्या असं राज ठाकरेंनी सांगितलं। आता विषय संपला, निवडणूक लढवणारच, सदा सरवणकरांचा निर्धार। शिवसेनेच्या सदा सरवणकरांचा अर्ज कायम। माहीमध्ये मनसेचे अमित ठाकरे, महाआघाडीकडनं महेश सावंत तर महायुतीकडनं सदा सरवणकर अशी तिरंगी लढत होणार। सातारा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवेंद्र राजेंच्या प्रचारार्थ मेळावा। मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव उपस्थित। मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याचा शिवेंद्र राजे यांना विश्वास। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना झटका। ठाकरे गटाचे चांदिवली विधानसभा समन्वयक आणि माजी नगरसेवक ईश्वर तायडे शिवसेना प्रवेश करणार। माजी नगरसेविका आकांक्षा शेट्टी यांसह अनेक शाखा प्रमुख देखील शिवसेनेत प्रवेश करणार। लातूरच्या औसा तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा राडा। उमेदवारांना माघार घेतल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। माजी मंत्री नवाब मलिक शिवाजीनगर मानखुर्दमधून निवडणूक लढवण्यावर ठाम। मलिक यांनी माघार घेतलेली नाही। बीडमधून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची निवडणुकीतनं माघार। क्षीरसागर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला होता दाखल। एकाच कुटुंबातले 3 क्षीरसागर एकमेकांसमोर उभे राहिल्यानं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। बीड विधानसभा निवडणुकीत ज्योती मेटेंची बंडखोरी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावरही बंडखोरी कायम। बाबाजानी दुराणी निवडणूक लढवण्यावर ठाम। लोकसभेत मुस्लिम समाजाने ठाकरेंना भरभरून दिलं। उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांना वाऱ्यावर सोडलं। दुराणींकडून नाराजी व्यक्त। भविष्यामध्ये शरद पवारांसोबत कायम राहणार, दुराणींची प्रतिक्रिया। अहिल्यानगरच्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार प्रतिभा पाचपुतेंची माघार। मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांच्यासाठी आईने घेतली माघार। शिर्डी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ। निझरणेश्वर देवस्थानचं दर्शन घेत प्रचाराचा केला प्रारंभ। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघामध्ये भाजपची बंडखोरी। देवेंद्र फडणवीसांचे प्रयत्न निष्फळ। भाजप बंडखोर राजेंद्र पिपाड अपक्ष लढण्यावर ठाम। बळीराज सेनेचे उपाध्यक्ष कृष्ण कोमनाक श्रीवर्धन मतदारसंघातनं आदिती तटकर यांना देणार टक्कर। बळीराज सेनेचे राज्यभरात 11 उमेदवार निवडणूक रिंगणात। नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातनं समीर भुजबळ निवडणूक लढण्यावर ठाम। माझ्या माघारीच्या बातम्या केवळ माध्यमांमध्ये, समीर भुजबळांची प्रतिक्रिया।
चिंचवड मतदारसंघातून नाना काटेंची माघार. अजित पवारांनी भेट देत नाना काटेंची काढली होती समजूत. पालघर विधानसभेतली बंडखोरी मोडीत काढण्यात महायुतीला यश. माजी आमदार अमित घोडा यांची निवडणूक रिंगणातनं माघार. परभणीच्या पाथरी विधानसभा मतदारसंघात पंचरंगी निवडणूक होणार. काँग्रेसचे सुरेश वडपूरकर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बंडखोर बाबाजानी दुराणी, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, रासपचे सईद खान, भाजपचे माधवराव फड अपक्ष म्हणून मैदानात. बहुजन विकास आघाडीचे पालघरचे उमेदवार अशोक भोईर यांचा अर्ज मागे. पक्षानेच आपल्याला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचे आदेश दिल्याची भोईर यांची माहिती. वरुड मोर्शी आणि आष्टी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत. वरुड मोर्शीत अजित पवार गटाकडून देवेंद्र भुयार तर भाजपकडून उमेश यावलकर मैदानात. आष्टीमध्ये भाजपकडून सुरेश धस तर राष्ट्रवादीकडून बाळासाहेब आजबे यांच्यात होणार सामना. यवतमाळच्या पुसदमधील नाईक घराण्यातला वाद मिटला. शेवटच्या दिवशी ययाती नाईक यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या इंद्रनील नाईक यांना दिलासा. अकोल्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा. ठाकरे गटाचे शहर प्रमुख आणि बंडखोर अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा आणि भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष पवन महल्ले यांच्यामध्ये वाद. पुणे शहरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे 3 बंडखोर उमेदवार. पुणे शहरात महाविकास आघाडीची शिष्टाई अयशस्वी. सांगली विधानसभेत काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटलांसमोर जयश्री पाटलांचं आव्हान तर जत विधानसभेत पडळकरांविरोधात तमनगौडा पाटील निवडणूक लढण्यावर ठाम. बोईसर विधानसभेत बंडखोरी करणारे शिवसेनेचे उमेदवार जगदीश धोडी यांची समजूत काढण्यात मुख्यमंत्र्यांना यश. शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे म्हणूनच माघार घेतली, धोडींची प्रतिक्रिया. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात माजी खासदार सदाशिव लोखंडे आणि पुत्र प्रशांत लोखंडे यांची निवडणुकीतनं माघार. कार्यकर्ता मेळावा घेत केली घोषणा. श्रीगोंद्यातील शरद पवार पक्षाचे राहुल जगताप यांची बंडखोरी कायम. ठाकरे गटाच्या अनुराधा नागवडेंना उमेदवारी मिळाल्यामुळे राहुल जगताप यांनी दाखल केले अपक्ष अर्ज. कोल्हापुरात महाविकास आघाडीला मोठा धक्का. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये मोठा ट्विस्ट. अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनी अर्ज घेतला मागे. वर्सोवा मतदारसंघात ठाकरे पक्षाचे राजू पेडणेकर अपक्ष लढण्यावर ठाम. मवियाकडनं हारून खान उमेदवार असताना पेडणेकर यांनी भरला होता अपक्ष अर्ज. पालघर विधानसभेतील बंडखोरी मोडीत काढण्यात महायुतीला यश. माजी आमदार अमित घोडा यांची निवडणूक रिंगणातनं माघार. खेड आळंदी विधानसभेत अतुल देशमुखांची मनधरणी करण्यात शरद पवार अमोल कोल्हेंना यश. देशमुखांनी अपक्ष अर्ज मागे घेतला. आता महाविकास आघाडीचे बाबाजी काळे आणि महायुतीचे दिलीप मोहिते यांच्यामध्ये लढत. माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप यांची देवळाली मतदारसंघातनं माघार. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं कौटुंबिक कलहाचा करावा लागला होता सामना. पारनेर मतदारसंघातनं राष्ट्रवादीकडनं बंडखोरी करणाऱ्या सुजित झावरे पाटील यांचा अर्ज मागे. झावरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला होता दाखल. महायुतीतले बंडखोर भाजप उमेदवार विजयराज शिंदे यांचा अर्ज मागे. पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून निर्णय. येवल्यामध्ये महाविकास आघाडीच्या 3 बंडखोरांनी घेतली माघार. ठाकरे गटाचे कुणाल दराडे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जयदत्त होळकर आणि सचिन आहेर यांनी घेतली माघार. अलिबागमध्ये शेकापला काँग्रेसचा पाठिंबा. मात्र काँग्रेसच्या राजा ठाकूर यांची श्रीवर्धनमधनं बंडखोरी कायम. ठाकरे गटाचे उमेदवार अनिल नवगणेंच्या अडचणीमध्ये वाढ. पेंड सुधागड मतदारसंघात बंडखोर उमेदवार संजय म्हात्रेंची माघार. महायुतीचे उमेदवार रवींद्र पाटील यांना दिला पाठिंबा. अलिबाग मुरुड मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुरेंद्र म्हात्रेंचा अर्ज मागे. महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांना दिला पाठिंबा. शेकाप काँग्रेस आणि ठाकरे पक्षात मैत्रीपूर्ण लढत होणार. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या बंडखोरांची माघार. जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे, जिल्हा संघटक सुधीर पाटील तर कळंबचे नगराध्यक्ष शिवाजी कापसे यांचा उमेदवारी अर्ज मागे. चंद्रपूरच्या वरोरा आणि राजुरा विधानसभा मतदारसंघात भाजपला दिलासा. 3 बंडखोर उमेदवारांनी माघार घेत दिला महायुतीला पाठिंबा. धाराशिवच्या परंडा विधानसभेमध्ये ठाकरे गटाच्या रणजित पाटलांची माघार. महाविकास आघाडीमधील तिढा सुटला. शरद पवार पक्षाच्या राहुल मोठे आणि ठाकरे गटाच्या रणजित पाटील यांना देण्यात आलाय एबी फॉर्म. हिंगणा मतदारसंघात शरद पवार पक्षाचे उमेदवार रमेश बंग यांची माघार. त्यामुळे हिंगणामध्ये महाविकास आघाडी अपक्ष उमेदवाराला समर्थन देणार. अकोला पश्चिम मतदारसंघातले ठाकरे पक्षाचे बंडखोर उमेदवार राजेश मिश्रा यांची उमेदवारी कायम. राजेश मिश्रा यांना मिळालं प्रेशर कुकर चिन्ह. पुरंदरमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार. विजय शिवतारेंविरोधात अजित पवारांनी दिला उमेदवार. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या संभाजी झेंडे विरुद्ध विजय शिवतारे लढत होणार. भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात सपा आणि महाविकास आघाडीमध्ये बिनसलं. सपाचे उमेदवार रियाज आझमींचा उमेदवारी अर्ज कायम.
आज मी निवडणूक लढण्यावर ठाम. नेवासातनं राष्ट्रवादीचे उमेदवार अब्दुल शेख यांची माघार. शिवसेना शिंदे पक्षाचे विठ्ठलराव लंघे असणार महायुतीचे उमेदवार. नाशिक मध्यमधून राष्ट्रवादी शहराध्यक्ष रंजन ठाकरे घेणार माघार. रंजन ठाकरेंनी भरला होता अपक्ष अर्ज. रंजन ठाकरे यांच्या माघारीने भाजपच्या अधिकृत उमेदवार देवयानी फरांदे यांना दिलासा. नाशिक पश्चिममधून सुभाष भामरेंचे बंधू दिलीप भामरेंची माघार. भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांच्यासाठी माघार घेतल्याची माहिती. मनोज जरांगेंच्या आदेशानंतर नाशिक पश्चिमचे अपक्ष उमेदवार करण गायकरांची माघार. मात्र नाशिक पूर्व मतदारसंघातनं करण गायकर स्वराज्य पक्षाकडून लढणार. 5 नोव्हेंबरला राज ठाकरेंची यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगावात सभा. राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अशोक मेश्राम यांच्या प्रचारासाठी गांधी लेआउट मैदानावर दुपारी 3 वाजता सभा. पंतप्रधान मोदींची 8 नोव्हेंबरला नाशिकमध्ये सभा. माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांकडून सभास्थळाची पाहणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.